Hello everyone and welcome back to the channel. मी प्राजक्ता, MBBS स्टुडंट ॲट BJGMC पुणे. तर आपण बघूया की NMCने सीट मॅट्रिक्स रिलीज केलं आहे. तर जे 100% सीट्स असतात त्यातले 85% सीट्स जे आहेत त्या स्टेट कोटाने भरतात आणि त्याच्यामधलेच 15% जे सीट्स असतात ते ऑल इंडिया कोटातून भरतात. तर आपण बघूया प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत महाराष्ट्र राज्यात. एम्स नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर 125 सीट्स आहेत. APMC धुळेमध्ये 100 सीट्स आहेत. AFMC पुणेमध्ये 150 सीट्स आहेत. अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये 100 सीट्स आहेत. BJ मेडिकल कॉलेजमध्ये 250 सीट्स आहेत. BKL मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये 150 सीट्स आहेत. भारती विद्यापीठ सांगलीमध्ये 150 सीट्स आहेत. भारती विद्यापीठ पुण्यात 150 सीट्स आहेत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीमध्ये जे की पुण्यात आहे त्यात 100 सीट्स आहेत. दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये 150 सीट्स आहेत. DY पाटील मेडिकल कॉलेज पिंपरीमध्ये जे आहे पुण्यात ते 250 सीट्स आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये जे मेडिकल कॉलेज आहे गव्हर्मेंट त्यात 200 सीट्स आहेत. डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूरमध्ये 150 सीट्स आहेत. डॉक्टर NY तसगावकर मेडिकल सायन्समध्ये आहे 100 सीट्स. डॉक्टर पंजाबराव मेमोरियल मेडिकल कॉलेज आहे अमरावतीमध्ये त्यात 150 सीट्स आहेत. डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये जे प्रायव्हेट कॉलेज आहे 150 सीट्स आहेत. डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेडमध्ये आहेत 150 सीट्स. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जळगावमध्ये आहेत 200 सीट्स. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन्स मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अहमदनगरमध्ये आहेत 200 सीट्स. जर पुढे आपण गेलो तर डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नाशिक ट्रस्टचं कॉलेज आहे 120 सीट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अमरावती गव्हर्मेंटचे 100 सीट्स आहेत. त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बारामती गव्हर्मेंट कॉलेज 100 सीट्स. त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये आहे 100 सीट्स. GMC उस्मानाबादमध्ये आहेत 100 सीट्स. GMC सातारामध्ये आहेत 100 सीट्स. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबईमध्ये आहेत 50 सीट्स. हे लास्ट इयर ओपन झालं आहे. त्यानंतर GMC बुलढाणामध्ये 100 सीट्स. GMC जालनामध्ये 100 सीट्स. GMC वाशिममध्ये 100 सीट्स. GMC अकोलामध्ये आहेत 200 सीट. अलिबागमध्ये आहेत 100 सीट. औरंगाबादमध्ये आहेत 200 सीट. भंडारामध्ये भंडारदरा जे नवीन कॉलेज आता ओपन झाले भंडारदरा तिथं आहेत 100 सीट. चंद्रपूरमध्ये आहेत 150 सीट्स. गडचिरोली जे GMC गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजबद्दल आपण बोलतोय तर गडचिरोलीमध्ये जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे त्यात आहेत 100 सीट. गोंदिया GMC गोंदियामध्ये आहेत 150 सीट्स. नेक्स्ट जर आपण बघितलं तर हिंगोलीमध्ये जे नवीन कॉलेज झालं आहे तिथं 100 सीट्स आहेत. जळगावमध्ये 150 सीट्स. लातूरमध्ये 150. मिरजमध्ये 200. नागपूरमध्ये 250. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नंदुरबारमध्ये 100. नंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक अँड महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमध्ये आहेत 50 सीट्स. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज परभणीमध्ये आहेत 100 सीट. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गमध्ये आहेत 100 सीट. त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज जे JJ हॉस्पिटलचे लिंक्ड आहे त्यात आहेत 250 सीट. आपल्याकडे आहे HBT मेडिकल कॉलेज अँड RN कूपर जे जुहूमध्ये त्यात आहेत 200 सीट्स. त्यानंतर आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च जालना 150 सीट. त्यानंतर आहे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर 200 सीट्स. त्यानंतर आहे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा 250 सीट. नेक्स्ट आपल्यासोबत आहे KG सोमय्या 100 सीट्स. कराड कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड 250 सीट. LTMMC सायन 200 सीट्स. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च लातूर 150 सीट्स.
नंतर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च तळेगाव पुणे 150 सीट्स मायमर पुणे. त्यानंतर महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम वर्धा 100 सीट. महात्मा गांधी मिशन्स मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये आहे 200 सीट. महात्मा गांधी मिशन्स मेडिकल कॉलेज कामोठेमध्ये आहेत 200 सीट. MGM वाशी नवी मुंबईमध्ये आहेत 100 सीट. MGA नेरूळ नवी मुंबईमध्ये आहेत 50 सीट. नेक्स्ट आहे NKP साळवे 200 सीट. DY मेडिकल कॉलेज नवी मुंबईमध्ये आहेत 250. परभणी मेडिकल कॉलेजमध्ये आहेत 150. प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली 150. राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरमध्ये आहेत 150. राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल ठाणेमध्ये आहेत 100 सीट. रुरल मेडिकल कॉलेज लोणीमध्ये आहेत 200 सीट. सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KM हॉस्पिटलमध्ये आहेत 250 सीट. श्री वसंतराव नाईक कॉलेज यवतमाळ हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे 200 सीट्स. सिंधुदुर्ग SSPM सिंधुदुर्ग 149. SMBT नाशिक 150. काशीबाई नवले पुणे 150 सीट्स. श्री भाऊसाहेब हेरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळेमध्ये आहेत 150. श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स औरंगाबादमध्ये आहेत 50. SRTR मेडिकल कॉलेज अंबाजोगाई गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 150 सीट्स. सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज पुणे 150. तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईमध्ये 150 सीट्स. टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई 150 सीट्स. वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघरमध्ये आहेत 150 सीट्स. सिरसावर मेडिकल कॉलेज वेदांतापर्यंतचा होता पण. तर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जेवढे सगळे कॉलेजेस आहेत तर सगळ्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स आहेत, ते गव्हर्नमेंट आहेत, प्रायव्हेट आहेत की ट्रस्टचे आहेत. काउन्सिलिंगबद्दल जे पण डाऊट्स असतील काही असेल तर ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काय हवं आहे किंवा अजून कशा व्हिडिओज हव्या आहेत. आणि स्टे कनेक्टेड. बाय. ऑल द बेस्ट.